फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणं भोवलं. कर्नाटकच्या माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्याच. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या. मनोज जरांगेंची मागणी. मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. कल्याणहून कर्जत आणि कसाराला जाणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने. कल्याण स्थानकात मोठी गर्दी. हार्बर मार्गावरील रेल्वे ही 30 मिनिटं उशिराने. मुंबईला उद्याही पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुण्यातील घाटमाथ्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईकरांना पहिल्याच पावसानं झोडपलं. पहिल्यांदाच एवढ्या लवकर मान्सून मुंबईत धडकला. लोकलसह रस्ते वाहतूक मंदावली. पहिल्याच पावसात ॲक्वालाईन पाण्याखाली. भुयारी मेट्रोमध्येही शिरलं पाणी. वरळीजवळील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात गळती. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत. मुंबईच्या तुंबईवरून आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल. मुंबईत मलबार हिल परिसरात इमारतीच्या तळाचा भराव कोसळला, तर माहीममध्येही इमारतीचा काही भाग कोसळल्यानं दुर्घटना. सीएसएमटी स्थानकातही झाड कोसळलं. महाराष्ट्रातील काही दुष्काळी भागात जोरदार पाऊस. बार्शी, साताऱ्यातील माण, पंढरपुरात पूरसदृश स्थिती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा इथं शेतात वीज पडून दोघांचा मृत्यू, तर 6 जण गंभीर जखमी. जखमींवर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा प्रवाहित, तर भीमाशंकर अभयारण्यातील कोंडवळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भुजमधील आतंकवाद पाकिस्तान की सेना और सरकार के लिए पैसा कमाने का जरिया बन गया है. रोटी खाओ वरना मेरी गोली तो है ही. आणि भुजमधील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदींनी पुन्हा पाकिस्तानला ठणकावलं.